चला पहिले सिग्नल करून तर आज आम्ही चाललेलो आहे एकविराईला. तर आम्ही कसं जातोय ते पण बघा. आम्ही जाण्यासाठी रेडी झालो आणि समोर बघा कसं नाटक करतोय तर. आणि आम्ही बस करून निघालो नंतर कासरवाडी रेल्वे स्टेशनवर पोचलो. त्यानंतर आमची ट्रेन होती 10 वाजता. तोपर्यंत आम्ही तिथे थांबलेलो होतो. काही थोडंसं स्नॅक्स वगैरे खात होतो तिथे बसून, आईस्क्रीम वगैरे. आणि मॅगीची बघा किती मस्ती चालू होती, सारखं परेशान करत होती. त्यानंतर आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. खूप वेळ वाट बघितल्यानंतर 10 वाजले आणि नंतर आमची ट्रेन आली. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटलं. मग आम्हाला पोचायला तरी 1 तास लागला आणि नंतर आम्ही मलवली स्टेशनला पोचलो. तिथे उतरलो, आमचं स्टॉप होता आणि तिथे खूप गर्दी होती कारण की रविवार असल्यामुळे मलवलीला खूप गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता. आम्ही नंतर काही जात होतो कारण आम्हाला रेल्वे ट्रॅक क्रॉस करायचा होता. त्यानंतर रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. तर आम्ही तिथे थंड पिण्यासाठी घेतलं. पप्पाने थंड घेऊन दिलं. त्यानंतर आम्ही मळवलीपासून ते कारला जाण्यासाठी काहीतरी व्हेकल बघत होतो. नंतर आम्हाला तिथे भेटली, ऑटो करून घेतली आम्ही कारण खूप गर्दी होती आणि दुसरं कुठलंच काही भेटत नव्हतं. त्यामुळे आम्हाला थांबून खूप वेळ वेट करावं लागलं आणि ऊन पण एवढं होतं ना की खूपच, आणि लेकरं त्यात खूप परेशान करत होते. त्यामुळे नंतर आम्ही इथं ऑटोमध्ये बसून जात होतो आणि वातावरण तर तुम्ही बघू शकता, 1 नंबर होतं. असं वाटत होतं की तिथेच थांबून घ्यावं. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. नंतर आम्ही पोचलो इथं कारल्यामध्ये आणि कारल्यामध्ये तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक होतं. त्या ट्रॅफिकमधून निघायलाच आम्हाला 15 मिनिट लागले होते. आणि नंतर आम्ही पोचलो इथं मेन कारल्यामध्ये येऊन. आणि आजूबाजूला असे शॉप आहे. एकविरा देवी मॅगी रिकामी काय करायचा. अरे बाबा, रिक्षावाला आम्ही पण रिक्षामध्ये चालू आहे. आता पुढे किती जायचं असं माहिती आहे. आणि हे
चला चला बस. आणि आम्ही वरती जाण्यासाठी शॉर्टकट जात होतो, कारण की रस्त्याने खूप गाड्या पण येतात ना, त्यामुळे म्हटलं शॉर्टकटच जाऊ. आणि गाण्याचाही आवाज येत होता, तर ते देवीजवळ वाजत होतं ना, त्याच्यामुळे मुलं एन्जॉय करत जात होते तसेच नाचत नाचत. त्यानंतर आम्हाला इथं भूक लागली आणि म्हटलं दर्शनाला जाण्या अगोदर जेवण करून घेऊ. मी घरूनच मटकी, शेंगदाण्याची चटणी, पोळी वगैरे बनवून घेतली. तीन समोर बघा कसे इशारे करतात. आम्ही जेवण वगैरे करून निघालो होतो वरती आणि पायऱ्यांनी एवढी गर्दी होती की बापरे, ढकलाढकली खूप केली जात होती, कारण की रविवार होता आणि त्याच्यामुळे जास्त गर्दी होती. मग आम्ही नंतर इकडनं थोडं साईडनं उभं राहिलो होतो, कारण थंड होतो. त्यानंतर आम्ही पोचलो वरती आणि वरती तुम्ही बघा वरचा नजारा, अरे बापरे, एकच नंबर होता. बघा कशी नाचत होती इथं. आणि नंतर आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही तो छान फोटोशूट केले सगळ्यांचे. आणि फोटो काढल्यानंतर सगळ्यांना फोटो काढायला खूप आवडलं. त्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडला गेलो आणि तिकडे काही फोटो काढले, कारण की यांना पण खूप आवडतात फोटो काढायला आणि बॅकग्राऊंड पण खूप भारी होतं फोटोसाठी, त्यामुळे सगळ्यांना फोटोशूट केले. तुम्ही बघू शकता फोटो एक नंबर आले, कारण की मागचं नेचरच तसं होतं ना, त्यामुळे. काही कपल फोटो काढलेत तर काही असे काढलेत आहेत फोटो. नंतर इकडे समोर पण फोटो काढलेत, पप्पासोबत पण फोटो काढलेत. आणि समोर दादाचं तर काही वेगळंच चालू होतं. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण की तर जवळपास 4:30-5 वाजले होते आणि आम्हाला तरी तिथून 1 तास आणि इकडे 2 तास म्हणजे 3-4 तास लागणार होते रिटर्न यायला. त्यामुळे आम्ही परत निघालो होतो. आणि येताना सगळ्यांचे मूड बघा कसे होते, जाताना सगळे किती हॅप्पी होते आणि येताना बघा कसे होते. पण आई एकविरा मातेचं दर्शन तर खूप भारी झालं. आम्ही मुख दर्शन पण घेतलं आणि आतमध्ये पण घेतलं, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. तुषार तू दिसेनच झाला मला इथं कॅमेऱ्यात.
रसरेंगा गाडी थंडा या 50ला बस काय यूट्यूब चॅनल आहे काय ना मेरा पेट छटक रहा था बारिश में आता है घे ना मग और गाडी घेऊन येऊ काय हम लोग बैठे अजय वाह ये है इन लोगों की 5 स्टार होटल मैगू वाओ मैगू हायकर 5 स्टार होटल मध्ये बसले संभू इधर लटका दो वाओ अरे दादा हातावर पाय दिला का दादा और यहाँ हमारी आ जाती है लोकल ट्रेन जो यहाँ से आ रही थी तुषार तू मागे सरक डायरेक्ट नाही आता ती पलटायला पाहिजे हम सब आमची इथे ट्रेन आ जाती है पुरेल बघा बरं आणि आमची 7 वाजेची ट्रेन होती. त्यानंतर आम्ही निघालो